जैन मित्रांनो, तरी कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आयोजित लोहपुरुष या इव्हेंटसाठी आम्ही आलेलो आहे. माने सर आणि विनोद तळेकर सर हे दोघे जण विट्यामधून हाफ आयर्न डिस्टन्ससाठी इथं आलेले आहेत आणि त्यांनी ऑलरेडी मागल्या वर्षी ट्रायथलॉन ऑलिम्पिक डिस्टन्स पूर्ण केलेले आहे. या वर्षी त्याच्या डबल टप्पा हाफ आयर्न ते करणार आहेत. तरी त्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला काय वाटते, कसं कसं प्रॅक्टिस कसं आहे? प्रॅक्टिस अजिबात नाहीये, फक्त संग्राम गुरुजींच्या मुळे आलेलं आहे, बस बाकी काय नाहीये. सायकलला बीब नंबर लावून आता सायकल आदल्या दिवशी रात्री सायंकाळी ठेवण्यासाठी आलेलो आहे इव्हेंट एरियामध्ये. नमस्कार. 51 25 51 12 तळेकर साहेब आणि डॉक्टर वैभव माने यांनी हाफ आयर्नमॅन इव्हेंटसाठी चालले आहेत. सर्व आपण सायकल पाहू शकतो. जवळजवळ भरपूर स्पर्धक आहेत. हा चालू आहे इथलं कुठला तरी इव्हेंट. वा आय थिंक डेअथलॉन सोडलेली दिसते तरी कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आयोजित लोहपुरुष इव्हेंटसाठी आम्ही चाललो आहे. सकाळचे 6:15 वाजले. 6:30ला हाफ आयर्नमॅनची स्विमिंगसाठी सोडणार आहे. आपण डेअथलॉनची बरेच सोडलेली दिसत आहे ट्रान्झिशन एरियामध्ये. आमचे आयर्नमॅन कुठे गेले बघूया. सर पार्टिसिपंट आहेत. तरी सकाळचे 6:15 वाजलेले 6:30 आणि स्विमिंगसाठी आम्ही जातो. डॉक्टर माने यांची पहिली हाफ आयर्नमॅन ऑलिम्पिक डिस्टन्स केला आहे. तर कसं वाटतंय? स्विमिंगच त्यांना जास्त फिअर आहे आणि त्याच्यासाठी टेन्शन आहे. टेन्शन पाहिजे. रिस्क घेतो इश्क घे अशा प्रकारचा हा इव्हेंट. आणि कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आयोजित ट्रायथलॉन लोहपुरुष या स्पर्धेसाठी इथं आम्ही सर्वजण आलेलो आहोत. आणि एकदम वेल ऑर्गनाइज्ड असा इव्हेंट. आणि पार्टिसिपेंटची संख्या ओव्हरऑल आय थिंक 400+ आहे सगळ्या इव्हेंटमधले धरून ड्युएथलॉन वगैरे. तरी एक जिथं क्राऊड असतो तिथे एक माहोल राहतो आणि आपल्याला एक मोटिवेशन मिळतं. रोडवर आपण एकटं राहत नाही. त्यामुळं गेली 3 वर्ष झालं आम्ही इथे येतोय. गेल्या वर्षी ऑलिम्पिक डिस्टन्सला आमचे 10 पार्टिसिपंट होते. मी पण जरा स्विमिंग करून येतो. आय एम नॉट ऑफिशियली पार्टिसिपेटेड बट सपोर्टिंग. सकाळी तर नुसतं बसण्यापेक्षा काहीतरी स्विमिंग करून स्विम स्टार्ट एरियाकडे एंट्री करताना आमचे 2 ॲथलीट्स विनोद तळेकर साहेब, डॉक्टर वैभव माने. हाफ आयर्नमॅन डिस्टन्ससाठी स्विमिंग सकाळी 6:30 वाजता सुरू होत आहे. आपण पाहू शकताय. तो वो टाइम में भी वो जो रोप रहेगा वो भी आपके राइट साइड में रहेगा. तो पार्टिसिपेंट लोगों को एक ध्यान रखना है, अगर किसी को कुछ दिक्कत है तो एवरी 25 मीटर्स देयर इज अ लाइफ रिंग. वो लाइफ रिंग को आप होल्ड कर सकते हो, लेकिन रोप को आप होल्ड नहीं कर सकते हो. जो लाइफ रिंग है उसको होल्ड कर सकते हैं. और जो 200 फीट कंसिडर एज ए डिस्क्वालीफाई, क्योंकि हमारे वॉलेंटियर सब अंदर है. आपके सबके ऑलमोस्ट हम लोगों ने काय होतं माहितीये का, मेहनत घेतलेली असते. हो नाही आम्ही काय बाहेर काढणार नाही, पण तो हे होणार त्याला काय हे नाही करत. हळू कमन सर या लवकर या. कमान पायात लागेल. 6 मिनिट राहिले. त्याला क्रॉस माने सर या 51 बीम नंबर स्विमिंगचं त्यांना टेन्शन होतं. हा पायरमॅनचं 1.9 किलोमीटर 5 मिनिटं आधी 6 मिनिटं आधी पूर्ण केलेला आहे. आता त्यांचा एरिया सुरू झाला आहे. रनिंग पूर्ण केलेलं आहे. स्विमिंग संग्रामनं केलेलं आहे. स्विमिंग आणि स्विमिंग झालेलं आहे. आणि सायकलिंग आणि रनिंग मध्ये आता काही काळजी नाही. स्विमिंग जरा जास्त भीती होती. चला कमा कार्यकर्ते कसं वाटते? भीती होती. कसं वाटते? भीती वाटते. मी
या शब्दाचे या सगळ्यासाठी फक्त एकच शब्द आहे, संग्राम. आता झाल्यावर बघूया. आमच्या दादूला घे की दादूला. दादू पण आमचा सपोर्ट लागला. दादू कुठे गेला? दादू कुठे घेऊन पळतोय ते? दादू पप्पाला सपोर्ट लागला. शाबाश. रोहन सर यांचा आता सायकलिंगच्या ह्याच्यात पुरस्कार. पळा 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 का स्विमिंग मध्ये जवळजवळ शेवटला आलेलो आहे. कमान जावान कमान 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 कमान. शाबाश शाबाश शाबाश. कमान शाबाश. संपलेला आहे आणि सायकलिंगचं रूट हायवेचं काम चालू असल्यामुळे बदललं आणि कागल्या माडी मध्ये आम्ही चाललो आहे. स्विमिंगचं पाहिजे 3 लूप. कमॉन शाबाश. डॉक्टर वैभवानी सर स्विमिंग त्यांनी जरा लेट सब फिनिश केलं होतं म्हणून ते आहेत आणि खूप चांगला हायड्रेशन सपोर्ट. रिंगण फिटनेस क्लबची टीम इथं कमॉन शाबाश 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 शाबाश. गुड गोइंग गुड गोइंग गुड गोइंग. अल्लाह पुरुष. कमॉन शाबाश 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 शाबाश. रोहमाने सर यांचा पहिला लूप. कितवा लूप आहे? हा दुसरा आहे. अरे वा मस्त मस्त एक नंबर. स्विमिंगला जरा उशीर झाला होता परंतु दुसरं मला वाटलं पहिलाच आहे काय. अजून किती किलोमीटर झालं टोटल? राहावं लावला नाही. 4 लूप करतात ना टोटल? 3. हा हॅलो ना. ओके ओके ओके. अरे साधारणतः 40 किलोमीटर झाला असेल मला. तळेकर साहेब दिसले का? रोहित सर यांची पहिली अपायर नाही. शाबाश. दुसरा लूप आम्हाला वाटलं पहिलाच आहे काय. शाबाश. पुढे हायड्रेशन पॉईंटची झलक एक जरा बघूया आपण. फोटो काढायला पोरगा ठेवलाय. वेळ खाऊन बसले काय आहे गाणे आहे वेळ कापून ठेवले. पप्पा लागा टाळ्या वाजव लवकर. किती पलीकडे उभा आहे तरी. डॉक्टर वैभवानी सर यांचा सायकलिंग किती किलोमीटर तरी 3रा लूप झालेला आहे. 4थ्या लूपला आता निघून जाणार आहेत ते. जवळजवळ 70 किलोमीटर सायकलिंग आता पूर्ण होईल आणि नंतर 21 किलोमीटर रनिंग आहे. हॅलो ओके जाऊ द्या हळूहळू. जरो शाबाश. काय म्हण की शाबाश म्हणा. अरे म्हण. हा डॉक्टरांना मुलगा वीर. चला जाऊ द्या शाबाश. पप्पाला होईल का? त्यांनी सर भेटलेले आहेत कोल्हापूरचे ऑलिम्पिक डिस्टन्स ट्रायलला त्यांनी पूर्ण केला आहे. त्यांना खूप खूप त्यांच्या अभिनंदन. पुढल्या वेळी अपायरमेंटला घ्या. ट्रान्झिशन एरियात आले लवकर. शाबाश. कमॉन शाबाश 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 शाबाश. पळा पळत जावा. कमॉन. माने सर यांचं कटअपच्या 10 मिनिटं आधी सायकलिंग पूर्ण झालेलं आहे. 90 किलोमीटर. आता फक्त 21 किलोमीटर रनिंग राहिलेलं आहे भर उन्हात आणि होईलच. रनिंग सुरू केलं आहे. कमॉन 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 कमॉन. शाबाश 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 शाबाश. तरी 21 किलोमीटर रन झालेला आहे. आता 21 किलोमीटर रन सुरू केलेला आहे. 90 किलोमीटर झालेला आहे सायकलिंग. रिलॅक्स गॅस सोडा तो. हॅलोच घ्या. कमान कमान. ऐका दाजी दाजी बाळ एक नंबर. आयरनमॅन तापलाय गार गार. शाबाश. मला पण उडवायच ना. सायकलिंग झाल्या डॉक्टर म्हणत होते की मी रनिंग करणार नाही, माझ्याच्यानं होणार नाही.
तरी पण आता निम्म रनिंग त्यांनी पूर्ण केलेलं आहे. अजून 11-12 किलोमीटर बाकी आहे. असं का वाटलं होतं ना, आता पळताय का? वाटलं होतं पळणार नाही, म्हटलं नाही पळणार नाही, पळाय का लागला. कॉन्फिडन्स गेला होता. आयर्नमॅन होणं म्हणजे आता वाटलं सोपं आहे का काय? पण अजिबात नाही. भर उन्हात 12-1ला रनिंग सुरू करायचं. आधी 90 किलोमीटर सायकलिंग आणि त्याच्या आधी 2 किलोमीटर स्विमिंग करून, त्यामुळं प्रसूती वेदना आहेत या. कारण तुम्ही हे केल्यानंतर तुम्ही पुरुष राहत नाही, तुम्ही लोह पुरुष होता. मेंटली युद्ध जिंकलं होतं का? तर त्यांच्याबरोबर श्रीकृष्ण होता. तुमच्या मागं श्रीकृष्ण असल्याशिवाय तुम्ही हे पूर्ण करू शकत नाही. आणि आमचे आयुष्यभराचे श्रीकृष्ण संग्राम सर, हे मी पूर्ण करत नाही. 50 किलोमीटर पण मी केलं अल्ट्रा, ते मी केलं नाही. एक्सक्लुझिव्ह संग्राम. आणि सपोर्टला आमचे अथर्व शिंदे, अशफाक भाई आणि माझा चिरंजीव 8 वर्षाचा वीरू आलेला आहे. ज्याची अपेक्षा आहे की मी फास्ट पळावं, पण जमन झालंय. ते पळायला लागल्यावर कळतं. आणि कसं असते, मोटिवेशन किती जरी दिलं शेवटी आपली लढाई आपल्या स्वतःलाच लढायला नाही. त्यामुळे सर्वांनी लिमिट पुश करा, फिट राहा, हिट राहा. आव्हान सर, तुमचं नाव? सिद्धांत राव खांडे. अरे वा, ऑल द बेस्ट. शाश कधी आला? एक नंबर. चला कमान शाश. कापला मार की लवकर, सांगायला लागते. 10 किलोमीटर राहिला आहे. अत्यंत उत्तम अशी व्यवस्था, मीठ, संत्री, पाणी आणि व्हॉलेंटियर्स. स्प्रिंकलरची सोय केलेली आहे, ज्याकरून इंजिन थंड राहील. दुपारचे 2 वाजले आहेत. विमाने सरांचा 6 किलोमीटर राहिलेला आहे. शाश आला फिनिश. शाश कमान 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 कमान. चला पळा. कमान शाश. फोन करायला काय? चला 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 पळा पळा, फोटो काढते द्या. काश फिनिश. फिनिश. अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. हाफ आयर्नमॅन डिस्टन्स लोह पुरुष पूर्ण झालेला आहे. डॉक्टर वैमाने सरांचा लोह पुरुष 59, 1.9 किलोमीटर स्विम, 90 किलोमीटर सायकलिंग आणि 21 किलोमीटर रनिंग. कटऑफच्या आधी अर्धा तास पूर्ण झाला आहे वैमाने सरांचा. 15 मिनिटं. 15 मिनिटं. सरा तुमचं किती मिनिटं? अर्धा तास. तासभर आधी झालेला आहे. 59. मानसरळ करा. ताट बसायचा आता. आयर्नमॅन हाफ आयर्नमॅन. कमॉन शाश. तुम्ही मारा. संग्राम म्हटलं मी परत एकदा कॉल केला. डॉक्टर वैभव माने सर यांचं त्यांच्या आयुष्यामधील पहिल्यांदा 15 मिनिटं राखून कटऑफच्या आधी हाफ आयर्नमॅन डिस्टन्स पूर्ण झाला आहे. 1.9 किलोमीटर स्विम, 90 किलोमीटर सायकलिंग आणि 21 किलोमीटर रनिंग त्यांनी कटऑफच्या आधी पूर्ण केलेलं आहे. तरी त्यांचं खूप खूप अभिनंदन. आधी ऑलिम्पिक डिस्टन्स केलं होतं, तरी त्यांना त्यांच्या अचिव्हमेंट बद्दल काय म्हणायचं आपण विचारूया. शब्दात व्यक्त करणं शक्य नाही. स्वप्न होतं. आणि संग्राम कचरे गुरुजी यांच्यामुळे स्वप्न पूर्ण झालेलं आहे. वलेकर सरांनी आम्हाला स्वप्न दाखवलं, त्यांच्यामुळे रनिंग करायला लागलो. आणि ॲज युजल पडद्यामागचा मोठा सपोर्ट माझी मिसेस, तिचा फार मोठा सपोर्ट आहे. काल ती आजारी असताना सुद्धा मला पाठवलेलं आहे तिनं. आणि तुमचं प्रॅक्टिस नसेल तर टफ जाते, पण ते टफ जाणं ते टफ सोपं फक्त जाऊ शकतं तुमच्याबरोबर जर एक संग्रामसारखा माणूस असला तरच. अदरवाईज तुम्ही प्रॅक्टिस नसेल
तरी पूर्ण करू शकत नाही. आणि जर पूर्ण करायचं असेल तर तुमच्यावर संग्राम पाहिजे. सपोर्टसाठी अथर्व होता, त्यानं पण मला पळवलं. अशफाकबाई होते, अशफाकबाईंनी डोक्यावर बर्फ भरपूर वाचला. आणि माझा 8 वर्षाचा मुलगा ज्यानं ओ बाबा पळा की ओ बाबा पळा की म्हणून मला पळवलं, त्याच्यासाठी मी पळालो. थँक्यू संग्राम, थँक्यू तारळेकर सर. तारळेकर सरांनी मला म्हणजे सायकलिंगच्या तिथे मी मोटिवेट झालो. ॲक्च्युली सायकलिंगच्या वेळेस माझा मूड गेला होता. मी संग्राम तारळेकर सरांना बघितलं, मी तसं म्हटलं चला तारळेकर सरांच्या बरोबर जायचं आहे आपल्याला, एवढंच हे करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं या माणसाचं एज हा फक्त एक नंबर आहे. हे परत एकदा तारळेकर साहेबांनी प्रूव्ह केलेलं आहे. तुम्ही तुमच्या मनात जर असेल आणि तुमच्या जोडीला जर संग्राम असेल तर तुम्ही हाफ आयर्नमॅन करू शकता. हे तारळेकर साहेबांनी यशस्वीरित्या पूर्ण केले. मी रडत कडत पूर्ण केले, मी मान्य करतो. आणि आज हे दोघंही पुरुष राहिलेले नाही, ते दोघं पण लोह पुरुष झालेले आहेत. त्यामुळं यांना हा लोह पुरुष म्हणायचं. त्यामुळे खूप खूप अभिनंदन. सर्वांनी फिट राहा. जय हिंद. थोडंसं कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आयोजित ट्रायथलॉन डोएथलॉन स्पर्धा लोह पुरुष या इव्हेंटबद्दल मी बोलेन. गेली 3 वर्ष झालं या इव्हेंटमध्ये माझ्या टीमसह सहभागी होत आहे. तरी आपल्या सातारा, सांगली, कोल्हापूर भागात, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या साईडला मला वाटतं एवढ्या माफक फीमध्ये आपण त्याची तुलनाच करू शकत नाही. कारण हा एक ट्रायथलॉन हा एक महागडा इव्हेंट आहे. आपण गोव्याची फी वगैरे पाहू शकता ट्रायथलॉनची, आणि बाहेरच्या आपण त्याची कम्पेअर करत नाही. परंतु बाकीच्या ठिकाणी सुद्धा, आणि हा अरेंज करणं हे सुद्धा खूप महागडा गेम आहे. आणि त्यामुळे याची फी वगैरे खूप जास्त असते. आणि आपल्या भागात एकदम आपण इमॅजिनसुद्धा करू शकणार नाही. बाकीचे इव्हेंट त्याच्या आसपाससुद्धा फिरू शकणार नाहीत. असं मी बाकीच्या बऱ्याच इव्हेंटला सुद्धा गेलेलो आहे. तरी अत्यंत माफक फीमध्ये आपल्या कोल्हापूरमध्ये ट्रायथलॉन हा क्रीडा प्रकार, स्विमिंग, सायकलिंग, रनिंग, हाफ आयर्नमॅन डिस्टन्स हा इंटरनॅशनल क्रीडा प्रकार आपल्या भागात कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबने आणला. आणि गेली 3 वर्ष झाले मी त्यात भाग आहे. दरवर्षी आपल्या त्रुटी दूर करत ते हा इव्हेंट ऑर्गनाईज करत आहेत. आणि जे ऑर्गनायझर्स आहेत ते आमचे मित्र चेतन चव्हाण सर यांच्यामुळे मी इथं इव्हेंटला जोडला गेलो. ते कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष, त्यांनी हा इव्हेंटसाठी मला बोलवलं होतं. त्यामुळे आमच्या टीमसह मी गेली 3 वर्ष सहभागी होतो आहे. आणि दरवर्षी काही ज्यात थोड्याफार त्रुटी असतात त्या अपडेट करत त्या इव्हेंटला दरवर्षी एक वेगळ्या लेवलला नेत आहेत. यावर्षीसुद्धा आम्ही इव्हेंटमध्ये सहभागी झालो होतो हाफ आयर्न स्पर्धेत. त्यामुळं इथं अत्यंत बेस्ट सगळं रूट सपोर्ट म्हणा, एक माहोल म्हणा, आणि फी कमी असल्यामुळं, कमी म्हणजे एकदम माफक, त्यामध्ये कोणताही आर्थिक फायद्याचा विचार न करता फक्त स्पोर्ट्स हा लोकांपर्यंत पोचावा, ही चळवळ वाढावी या उद्देशानं. उलट मला वाटतं पदरचे पैसे त्यांना घालायला लागत असतील, स्पॉन्सर वगैरे ते शोधत असतील. हा स्पोर्ट्स ते आयोजित करत असतात. आणि त्या दृष्टीनं कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब अत्यंत चांगली कामगिरी कोल्हापूरमध्ये करत आहे. आणि अजून बऱ्याच गोष्टी सांगायच्या झाल्या तर महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यावेळेला ट्रायथलॉनला एखादा पार्टिसिपंट जातो त्यावेळेला तो एकटा जात नाही, कारण त्याच्यासोबत सायकल असते, गाडी असते. आणि एवढ्या मोठा इव्हेंट म्हणल्यानंतर ट्रान्झिशन वगैरे करताना मध्ये आधी काही घोटाळा सायकल जाऊ शकतो. त्यामुळे एक सपोर्टला 1-2 माणूस तो घेऊन जात असतो. आणि बाकीच्या इव्हेंटमध्ये मी पाहतो की गेलो होतो सुद्धा की फक्त पार्टिसिपंटसाठीच फक्त नाश्त्याची सोय असते किंवा खाण्यापिण्याची तिथले हायड्रेशन वगैरे आपणही करू शकतो. परंतु इथे सोबतीला जे सपोर्ट टीम आलेली आहे ते सुद्धा जरी तिथं नाश्ता घ्यायला गेले किंवा तिथं टिकमार्क नाही काय नाही, त्यांना सुद्धा त्याची सोय केलेली असते. कारण बाकीच्या ठिकाणी तिथे एंट्रीसुद्धा नसते पार्टिसिपेंटशिवाय. मग बाकी त्यांनी कुठं जायचं, कारण इव्हेंट असा कोपऱ्यात कुठंतरी ऑर्गनाईज केलेला असतो जिथं की बाबा ट्रॅफिक नसेल पार्टिसिपेंटना फायदा होईल. त्यामुळं हे मला एक विशेष भारी वाटलं की तुम्हाला अनलिमिटेड ब्रेकफास्ट वगैरे नाश्ता जिथं तुमच्या सोबत आलेल्यांना सुद्धा तिथं असतो, ते एक खूप बेस्ट आहे. आणि अत्यंत चांगल्या क्वालिटीची गुडी बॅग वगैरे त्यांनी दिलेली आहे. दरवर्षी थोडं अपडेट करत यावर्षी मला वाटतं बेस्ट आहे. तिसऱ्या वर्षीच्या शूज वगैरे यात तुम्ही ठेवू शकताय. आणि इव्हेंटला जायसाठी आत लॅपटॉपचा कप्पासुद्धा यावर्षी दिला आहे जबरदस्त. मेडलची क्वालिटीसुद्धा सुधारली आहे. म्हणजे अत्यंत एक बिगिनर ॲथलीट आणि प्रो ॲथलीट या सर्वांच्या दृष्टीनं विचार करून ॲज अ ऑर्गनायझर म्हणून कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब
लोहपुरुष हा ट्रायथलॉन इव्हेंट कोल्हापूरमध्ये ऑर्गनाईज करत असतो आणि अत्यंत माफक फीमध्ये. तरी सर्वांनी या इव्हेंटचा फायदा घ्या. ज्यांना पैशा पाण्याची दिक्कत आहे की गोवा आयर्नमॅनची फी आपण पाहू शकता जवळजवळ 35,000-40,000 रुपये फी असते. इथं मला वाटते हाफ आयर्नमॅन डिस्टन्ससाठी 7,500 ऑफिशियल म्हणजे ऑनलाईन फी त्यात GST वगैरे. आणि ऑफलाईन जर तुम्ही ग्रुप डिस्काउंट वगैरे डायरेक्ट ऑर्गनायझरशी कॉन्टॅक्ट करून केलं तर अजून त्यामध्ये डिस्काउंट खूप तुम्हाला मिळतो. मग बाकीच्या ह्याला अजून कमी फी होत जाते ऑलिम्पिक डिस्टन्स स्प्रिंट ट्रायथलॉनसाठी. तरी जे ॲथलीट्स स्वतःला एक्सप्लोअर करू इच्छितात किंवा गोवा आयर्नमॅन करू इच्छित आहेत आणि गोवा इथं जो ॲथलीट हाफ आयर्न डिस्टन्समध्ये पहिला वगैरे येतो त्यांनी गेली 2 वर्ष झाली, यावर्षीसुद्धा त्यांना गोवा आयर्नमॅनचं हाफ आयर्नमॅनचं तिकीट फ्रीमध्ये मिळते आणि बाकीच बरेच पर्क्स वगैरे असतील. पण ज्यांना कमीत कमी ट्रायथलॉन करायचे आहे कमीत कमी बजेटमध्ये त्यांना हा एक खतरनाक ऑप्शन आहे एक्सप्लोअर करण्यासाठी स्वतःला. स्विमिंग, सायकलिंग, रनिंग आणि सर्वांनी अवश्य एकदा ट्राय करा. माझ्याकडून फुल रेटिंग आहे. तरी सर्वांनी कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आयोजित लोहपुरुष येणाऱ्या वर्षीचे इव्हेंट टार्गेट ठेवा आणि जे ट्रायथलीट असतील त्यांनी एकदा अवश्य ट्राय करा. आणि फी जरी माफक असली तरी रूट सपोर्ट क्वालिटीमध्ये कोणताही कॉम्प्रोमाइज नसतो. त्यामुळे भरपूर पार्टिसिपंट सहभाग घेतात. मला वाटतं यावर्षी 450+ पार्टिसिपंट होते आणि त्यामुळे आपण ज्या वेळेला शेवटी धावत असतो शेवटच्या क्षणापर्यंत कटऑफपर्यंत रनर्स आसपास धावत असतात. त्यामुळे आपलं मोराल डाऊन होत नाही की बाबा मी एकटाच मागं राहिलो नाही, आसपास आपल्या बाकीचे लोक आहेत. त्यामुळे हा पण फॅक्टर खूप काम करतो की फी माफक असल्यामुळं बरीच लोक जास्तीत जास्त स्पर्धक सहभागी होतात. त्यामुळे एक एनर्जीचं वातावरण राहतं, एक माहोल सर्व ॲथलीट्स एकत्र असल्या. त्यामुळे याचा फायदा नक्की घ्या. सर्वांनी फिट राहा. जय हिंद.